आई हे घे आपल्या गार्डनमध्ये पानं. का करू या पानाचं? आधीच्या घरच्या सारखी वही बनव. अरे बापरे, आजीच्या घरच्यासारखी वडी बनवू? तशी तर बनवता नाही येत, पण चल बनवायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. राम राम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझ्या लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त स्वादिष्ट अशी अळूवडी, तेही माझ्या बागेतल्या अळूच्या पानाची, बरं का. बाजारातून नाही आणली ही पानं, घरीच लावले होते. तर चला बनवूया आपण मस्त साधी सोपी पद्धतीने अळूवडी. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी इथे काय केलं आहे, मी मस्त अळूचे पानं घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले त्याला आणि त्याचेवाले देठं काढून घेतले. त्यानंतर मस्त स्वच्छ धुतल्यानंतर आपण अळूच्या पानाला मस्त असं या प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायचं आणि सोबत घेतलेली आहे कोथिंबीर, ती बारीक बारीक कापून घ्यायची. ही वडी सुटण्याची बिलकुलही टेन्शन घेऊ नका, मस्त आपली वडी एक नंबर बनणार आहे. त्यानंतर इथे काय केलं आहे, मी घेतलेलं आहे 4 चमचे बेसन पीठ आणि तांदूळ भिजवून ठेवले होते ते वाटून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. थोडेसे तांदूळ 15-20 मिनिट भिजत ठेवले आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचे. ते पिठी टाकलेली आहे. सोबतच वाटणामध्ये लसणाच्या कळ्या, मिरची, अद्रक, जिरं हे सर्व वाटून घेतलं होतं आणि कोथिंबीर ते वाटण देखील घातलेलं आहे. आणि सोबत टाकलेलं आहे आमचूर पावडर, हळद आणि निंबूचा रस आणि मीठ, तीळ आणि जिरं हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं. बघा अगदी या प्रकारे, खूप सैलसरही भिजवायचं नाही. मी यामध्ये पाणी तसं जास्त घातलेलंच नव्हतं. निंबूचा रस नक्की घाला आणि आमचूरही नक्की घाला. जर तुम्ही निंबूचा रस नसेल घालात तर मग तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरीही चालेल. हे सर्व व्यवस्थित भिजून घेतल्यानंतर या प्रकारे रोल करून घ्यायचे आणि त्याला शिजायला ठेवायचे. 15 ते 20 मिनिट व्यवस्थित शिजल्यानंतर त्याला आपण खाली काढून घ्यायचे, बरं का. आता आपले रोल हे एकदम शिजून तयार झालेले आहे. आणि वडी कापताना घाई बिलकुलही करायची नाही, त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचे, नाही तर तुमच्या वड्या बरोबर पडणार नाही. ही टिप नंबर 1. कळलं का मंडळी? आता बघा आपल्या वड्या किती छान पडत आहे, कुठेही फुटत किंवा तुटत नाही आहे. एक नंबर झाल्या आहेत आपल्या वड्या. जर तुम्हालाही तुमची अळूवडी सुटण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही या प्रकारे अळूवडी नक्की बनवून बघा, बरं का. आणि इथे मी ठेवलेला आहे पॅन. आता मी इथे याला तळून घेत आहे, किंवा तुम्ही नॉर्मल याच्यात फ्राय केलं तरीही चालेल. तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही हे करू शकता. व्यवस्थित तळून घ्यायचं, परत परत करायचं, तुम्हाला किती क्रिस्पी पाहिजे तशा. आणि अगदी अर्ध्या तासाच्या आत आपल्या अळूवड्या तयार होतात, बरं का. खायला एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात. एकदा तुम्ही या प्रकारे अळूवडी नक्की करून बघा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते देखील नक्की सांगा. बघा एकदम खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत आपण. आता तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊन घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे घे बाळा, खाऊन घे आता वडी आणि सांग झाली का आजीच्या घरच्यासारखी ते. एक नंबर. हो का?